इथे पुढे लॉबीमध्ये उभे असलेल्या सगळ्या फोटोग्राफर्सना विनंती आहे की तुमच्या फोटोंमुळे पाठीमागच्यांना त्रास होतोय, त्यामुळे आपण थोडंसं आता फोटो आपले इथले बंद करूया. भारत माता की. वरचे बाल्कनीत बसलेत, हात वर करून जोरात. भारत माता की. भारत माता की. छत्रपती शिवाजी महाराज की. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आजच्या या अतिभव्य आणि उत्साहपूर्वक अशा या महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या परिषदेमध्ये उपस्थित असलेले या संघटनात्मक निवडणुकीचे निवडणूक अधिकारी म्हणून ज्यांनी काम केलं असे किरण रिजिजूजी, आपले राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, आपले सगळ्यांचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीसजी, जरा होऊन जाऊ दे जोरात. आणि मंचावर उपस्थित ज्यांनी या निवडणुकीमध्ये जिल्हाशहा प्रवास केला असे आमचे राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंगजी आणि आपलेच महाराष्ट्रातले मुंबईतले असलेले पण अखिल भारतीय महामंत्री मान्य विनोद तावडेजी, मंचावर उपस्थित राहुल नार्वेकरजी, राम शिंदेजी, चंद्रकांत दादा पाटीलजी, गिरीश महाजनजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, रावसाहेब दानवेजी, आमचे माजी अध्यक्ष सुधीरभाऊ मुनगंटीवारजी, माजी मुख्यमंत्री नारायण राणेजी, माननीय अशोक चव्हाणजी, गणेश नाईकजी, मंगलप्रभात लोढाजी, पंकजाताई मुंडेजी, प्रवीण दरेकरजी आणि ज्यांनी यशस्वी कारकीर्द केली असे आपले निवर्तमान अध्यक्ष, जरा जोरदार टाळ्याने त्यांच्या कर्तृत्वाला भरारीचा आपण सलाम करूया असे चंद्रशेखर बावनकुळेजी आणि तेवढ्याच धडाडीचे नवनिर्वाचित आपल्या सगळ्यांना प्रेरणा देणारे लोकप्रिय असे असलेले आपले महाराष्ट्राचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी. आजच्या या डोम मधल्या आपल्या या परिषदेतला कार्यक्रमातला प्रत्येक या हॉल मधला कोणा न कोणा मी माझ्या मीडियाच्या मित्रांना सांगेन, कॅमेरा मारून जरा शूट करा आणि बाहेर पण जेवढे आहेत तेवढ्याला शूट करा. देवेंद्रजी, मला आनंद या गोष्टीचा आहे, 7 दिवस दूरचित्रवाहिनीवर आमची सभा आहे, सभा आहे, सभा आहे, जल्लोष आहे, जल्लोष आहे असं प्रचार करून सुद्धा लोक जमतील असं एका पक्षाला वाटलं नाही. म्हणून बरेच पक्ष एकत्र येऊन जे काही डोम मध्ये बऱ्याच पक्षांचं मिळून होणार आहे त्यापेक्षा एकटा पक्षा, एक झेंडा, एक नेता आणि एक कर्तृत्व, त्याचा व्हिडिओ आपण बघा. आणि मला या ठिकाणी मुद्दाहून उल्लेख करायचा आहे, माननीय चंद्रशेखर बावनकुळेजींचा, की बावनकुळेजी महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष म्हणून जेव्हा तुम्ही सूत्र हातात घेतलीत त्यावेळेचं वातावरण, विधानसभा निवडणुकाही झाल्या नव्हत्या, लोकसभाही झाल्या नव्हत्या, त्याआधी
नगरपालिका महानगरपालिका होतील अशी शक्यता नव्हती. कदाचित त्यावेळेला भाजपचं महायुतीचं सरकारही नव्हतं. पण बावनकुळेजींनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाने हे सिद्ध केलं. मातीतला रांगडा पैलवान खाली पडून वरच्याचा सुद्धा हल्ला परतवू शकतो. ते नाम म्हणजे चंद्रशेखर बावनकुळेजी आहे. आणि त्यामुळे यशाची सर्व शिखरं बावनकुळेजींच्या नेतृत्वामध्ये, मान्य देवेंद्रजींच्या मार्गदर्शनामध्ये मंचावर बसलेल्या सर्व नेतृत्वाच्या सहकार्याने आपल्याला मिळाली. आता रवींद्र चव्हाणजी अध्यक्ष झाले आहेत. मग मी विचार करत होतो देवेंद्रजी की चंद्रशेखरापासून रवींद्रापर्यंतचा बदल म्हणजे काय. आणि आजकाल तुम्ही मला आयटीचं काम दिलंय. कधी कधी चॅट जीपीटीवर मी पण जातो आणि मी चॅट जीपीटीला विचारलं चंद्रशेखर म्हणजे काय, रवींद्र म्हणजे काय, आणि काय समर्पक उत्तर भाजप महाराष्ट्र चॅट जीपीटीला कदाचित माहिती आहे. चंद्रशेखर म्हणजे ज्याचा मुकुट चंद्रासारखा शीतल आहे, ज्याच्या मुकुटावर चंद्र आहे तो चंद्रशेखर आहे. आणि रवींद्र म्हणजे जो सूर्याचा पूजक आहे, ज्याचं पाव सूर्यच आहे. आणि म्हणून चंद्राच्या शीतल फटक्याने आमच्या विरोधी पक्षाला विधानसभेत गार केला. बावनकुळेजींच्या नेतृत्वात विधानसभा गार. एक पैत्रा देवेंद्रजीने ऐसा डाला, हिंदीत सांगतो कारण हल्ली हिंदीचं चालू आहे, की चंद्राच्या शीतलतेनेच आमचे विरोधी पक्ष गार झाले. ओ आता तर पुढची लढाई सूर्याशी आहे. आणि मी सांगतो तुम्हाला, हा सूर्य रोज तळपणार आहे. सर्व महाराष्ट्रभर स्वतःची सोनेरी किरण पसरवणार आहे. आणि विरोधी पक्षाच्या, मी ज्याचं वर्णन आज करतोच, खोटं बोलायचं तर किती रोज. आणि म्हणून उबाटा सेना नंबर 1 काँग्रेस राष्ट्रवादी आहेच, आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहेच. आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे, त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे. त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही. हे आज त्या ठिकाणी मला स्पष्ट करायचं आहे. मित्रांनो, अफू आणि अफवांचं पीक म्हणजे केवढं. सुरुवातीला सांगितलं संविधान बदलणार, अफवा. मग सांगितलं समृद्धी महामार्गात शेतकऱ्यांचं अहित होणार, अफवा. मग सांगितलं कोस्टल रोडमध्ये आमच्या काही समुद्रावर व्यवसाय करणाऱ्यांचं नुकसान होणार, अफवा. जैतापूर नाणापूर, अफवा. आणि आता हिंदी विषयावर सुद्धा अफवा. आणि म्हणून केंद्रीय भारतीय जनता पार्टीने सांगितलं आणि ठरवलंय, चंद्राने आपलं काम केलंय, आता सूर्य सुद्धा आपलं काम करील. आणि योगायोग असा आहे, कारण विनोदजी, मी सुधीर भाऊंच्या बाजूला बसलो होतो, त्यामुळे पुढचं वाक्य हे कोणाच्या डोक्यातून येऊ शकतं हे अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे. आणि मग योगायोग आहे तसे नावाने 12वे अध्यक्ष असतील, पण क्रमांकामध्ये 13वे असलेले रवींद्र चव्हाणजी विरोधी पक्षाचं राजकीय 13वं घातल्याशिवाय राहणारच नाही. आणि मग सुधीर भाऊ म्हणाल्याप्रमाणे, अरे नंबरने 13वं घालतील,
पण नावाने 12 आहे, 12 वाजवल्याशिवाय सुद्धा राहणार नाहीत आमच्या विरोधी पक्षाचं. आणि म्हणून मी त्यांना शुभेच्छा देऊन माननीय नितीनजींचं स्वागत करून जोरदार टाळ्यांनी आपण माननीय नितीन गडकरीजींचं या ठिकाणी स्वागत करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय नितीनजींचं टाळ्यांच्या गजरामध्ये आपण सगळ्यांनी स्वागत करूया. आणि महामंत्री राजेशजी पांडे यांना विनंती करते की पुष्पगुच्छ देऊनही नितीनजींचं आपण स्वागत करावं. राजेशजी. देशाचा मानबिंदू असणारे आणि आपल्या महाराष्ट्राचे सुपूर्द असणारे नितीनजींचं मनापासून स्वागत. आणि यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करावं. हम तुम्हारे साथ. भारत माता की वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय. श्री राम. हर 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 हर. आज महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या आपल्या प्रदेशाच्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी आपले केंद्राचे निवडणूक प्रमुख म्हणून आलेले माननीय केंद्रीय मंत्री किरण रिजिजूजी, आपले काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत, मुंबईपासून कलकत्त्यापर्यंत संपूर्ण देशामध्ये मोदींच्या सरकारमध्ये सर्वात कर्तृत्ववान व्यक्ती म्हणून ज्यांचा उल्लेख होतो असे माननीय केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी, महाराष्ट्राचे लोकनेते, आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये ज्यांचा व्यक्तिगत सर्वांचा अत्यंत प्रभाव आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प ज्यांनी केला असे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीसजी, आपले महामंत्री अरुण सिंगजी, महामंत्री के विनोद तावडेजी, आपले सहसंघटन मंत्री शिवप्रकाशजी, या ठिकाणी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरजी, माननीय सभापती राम शिंदेजी आणि आजपासून 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाणजी, या ठिकाणी उपस्थित आपले मुंबई शहराचे अध्यक्ष आणि मंत्री आशिष शेलारजी, आपले पूर्व अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलजी, रावसाहेब दानवेजी, सुधीर मुनगंटीवारजी, माननीय गिरीश महाजनजी, राधाकृष्ण विखे पाटीलजी, नारायणजी राणेसाहेब, अशोकराव चव्हाणजी, गणेशजी नाईक, मंगलप्रसाद लोळाजी, आमच्या केंद्रीय सचिव पंकजाताई मुंडेजी, उपस्थित प्रवीण दरेकरजी, व्यासपीठावरचे सर्व मान्यवर. थोडा वेळ झाला त्याबद्दल मी सर्वांची क्षमा मागतो. सर्वांचेच नाव घेता येईल पण मी सर्वांचे अनुभव. संचेतीजी,
उपस्थित समोर बसलेले सर्व माझे आमदार खासदार, या ठिकाणी बसलेले प्रदेश पदाधिकारी, या राज्यातल्या कानाकोपऱ्यापासून चांद्यापासून बांद्यापर्यंत, गडचिरोलीपासून नागपूरपर्यंत आलेले सर्व पदाधिकारी, मी आपल्या सर्वांना नतमस्तक होतो. खरं तर अत्यंत उत्साहवर्धक सोहळ्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्र ज्या क्षणाची वाट बघतो आहे, भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक बूथवरचा कार्यकर्ता ज्या क्षणाची वाट बघतो आहे, तो क्षण आपण अनुभवला. आणि माननीय आशिषजींनी सांगितल्याप्रमाणे अत्यंत डेअरिंग आणि डॅशिंग नेतृत्व रवी चव्हाणजी यांचा आज या ठिकाणी प्रदेश अध्यक्ष म्हणून आपण सर्वांनी निवड केली. खरं तर रवी चव्हाणजीबद्दल सांगताना फार मोठा आलेख आहे. तो आलेख मांडला तर 20 मिनिट त्याच्यातच जातील. रविचंद्र चव्हाणजीचा आलेख जो आहे तो एक पत्ररूपाने आपल्या सर्वांना भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी दिलेला आहे. आपल्याला सर्वांना माहिती आहे, रवीजी स्वातंत्र्यवीर, सावरकर भक्त, रामभक्त, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारेचा संस्कार असलेला कार्यकर्ता आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या जवळपास त्यांचा संपूर्ण आयुष्यातला काळ हा त्या ठिकाणी एक चांगला कार्यकर्ता म्हणून गेलेला आहे. नगरसेवक ते प्रदेशाध्यक्षापर्यंत एक अत्यंत मोठी एक त्यांची उंच कारकीर्द राहिलेली आहे. आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये अत्यंत लोकप्रिय मंत्री म्हणून रवीजी आपण त्या ठिकाणी काम केलं आहे. आणि मला अभिमान आहे, जेव्हा लोकांना रेशन मिळत नव्हतं तेव्हा अन्न पुरवठा राज्यमंत्री म्हणून माननीय रवीजींनी 14 ते 19 या काळामध्ये 17-18ची गोष्ट आहे, प्रचंड त्या ठिकाणी नाराजी होती. पण मला तो काळ आठवतो. रवीजींनी या संपूर्ण महाराष्ट्राला व्यवस्थित रेशन देण्याची पद्धती कुणी आणली, ती रवी चव्हाणजींनी आणली होती. हे मला या ठिकाणी आवर्जून नमूद करायचं आहे. खरं तर रवीजींनी आज जे काही कामं या राज्यामध्ये सुरू आहे, एकीकडे नितीनजी देशामध्ये आणि PWD मंत्री म्हणून माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये रवीजी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये PWD मंत्री म्हणून त्या ठिकाणी आपण आतापर्यंतच्या काळामध्ये अत्यंत चांगलं काम माननीय रवीजी आपण या ठिकाणी केलं आहे. आणि खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे, मी विदर्भातनं महामंत्री आणि रवीजी कोकणातनं महामंत्री, चंद्रकांत दादांच्या या ठिकाणी अध्यक्षतेखाली आम्ही दोघांनी काम केलं आहे. खरं तर या ठिकाणी आपल्या सर्वांकरता अभिमान आहे. आज पक्षाचा 11वा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी जेव्हा 12 ऑगस्ट 2022ला माझी नियुक्ती झाली तेव्हा खऱ्या अर्थाने मी घाबरलो होतो. मी देवेंद्रजींना फोनही केला की माननीय राष्ट्रीय अध्यक्षांनी मला फोन केला आहे. मी अमरावतीमध्ये होतो तेव्हा मी घाबरलो होतो की माननीय नड्डाजींनी सांगितलं की आप आज से पार्टी के अध्यक्ष हो रहे हैं. पण मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी जेव्हा अनुभवलं तेव्हा भारतीय जनता पार्टीचं अध्यक्षपद हे किती प्रचंड मोठं आहे, किती ऊर्जा देणार आहे, कार्यकर्त्यांना सोबत घेऊन या ठिकाणी म्हणजे या महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने परिवार म्हणून कसं टिकवता येऊ शकतं, हे अत्यंत महत्त्वाचं पद. आणि त्या पदामध्ये लोककल्याण, जनकल्याण, समाजाच्या शेवटच्या व्यक्तीचं कल्याण आणि 1000 गोष्टी करता येतील. समाजाच्या प्रत्येक 18 पगड जाती 12 बोलतेदारांना सोबत घेऊन या ठिकाणी पुढे नेता येईल. या अत्यंत महत्त्वाच्या पदावर जेव्हा नियुक्ती होते तेव्हा खऱ्या अर्थाने मोठी जबाबदारी आपल्यावर येतं, याचं भान त्या ठिकाणी मला झालं. आणि खऱ्या अर्थाने मला आठवतं की जेव्हा मी अध्यक्ष झालो, मी यादी बघितली, या पदावर किती वरिष्ठ नेतृत्वाने काम केलं आहे. आपण उत्तमराव पाटील जी असतील, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे जी असतील, नासा फरांदे जी असतील, वहांडे गुरुजी असतील, भाऊसाहेब फुंडकर जी आहेत, आपले ज्येष्ठ नेते नितीन गडकरी जी आहेत, सुधीर मुनगंटीवार जी आहे, आमचे देवाभाऊ आहेत, रावसाहेब दानवेजी, चंद्रकांत दादा. खऱ्या अर्थाने यांची कारकीर्द बघितली, एक भरजरी कार्यप्रणाली आणि कारकीर्द यांची राहिलेली आहे. आणि जेव्हा त्यांची कारकीर्द बघडली तेव्हा मलाही वाटलं खऱ्या अर्थाने आपल्याकरता सोपं नाही आहे. पण मला या ठिकाणी अभिमान आहे
आपल्यासारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांनी आणि वरच्या सर्व नेतृत्वाने देवेंद्रजी आपण सर्वांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर विश्वास ठेवला आणि म्हणून या ठिकाणी यशस्वीपणे काम करण्याचा त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी यश आणण्याचा प्रयत्न झाला. मी पूर्ण यशस्वी झालो नाहीये. खऱ्या अर्थाने अनेक चुका झाल्या आहेत. त्या चुका दुरुस्त करण्याची त्या ठिकाणी संधी मला मिळाली. पण खऱ्या अर्थाने माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी, माननीय अमित भाईंनी, आमचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डाजींनी, आमचे देवेंद्रजी, माननीय नितीनजी आणि सर्वच नेत्यांनी मला थोडं मार्गदर्शन करत करत या ठिकाणी माझी कारकीर्द पूर्ण करण्याचा या ठिकाणी मार्गदर्शन केलं आणि म्हणूनच या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या साथीने या ठिकाणी काम करता आलं. खरं तर जेव्हा देवेंद्रजीला विनंती केली की देवेंद्रजी आपण एवढी मोठी जबाबदारी केंद्रीय नेतृत्वाने आपण सर्वांनी दिली, या व्यासपीठाने दिली, तेव्हा मला अभिमान आहे की देवेंद्रजी सांगितलं काळजी करू नको, जेव्हा जेव्हा चुकला तेव्हा मी मार्गदर्शन करील. आणि मी माननीय देवेंद्रजी आपले मनापासून या ठिकाणी आभार मानतो की जेव्हा जेव्हा मी चुकलो तेव्हा तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही मार्गदर्शन केलं आणि खऱ्या अर्थाने आज या ठिकाणी यशस्वी कार्यकर्ता पूर्ण करण्याकरता आपण त्या ठिकाणी काम करण्याची संधी मला मिळाली. या ठिकाणी मी आभार मानतो माझे सर्व प्रदेशाचे महामंत्री, आमचे सर्व प्रदेश पदाधिकारी, सर्व प्रदेशाची कार्यसमिती, तुमचे सर्वांचे आणि या महाराष्ट्रातल्या संपूर्ण बूथवरच्या कार्यकर्त्याचे, ज्यांनी आपला पक्ष घराघरापर्यंत पोहोचवण्यासाठी या ठिकाणी प्रचंड मेहनत केली. आज या महाराष्ट्रातल्या 80 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी संपूर्ण बूथवर या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पोहोचली आणि 1,50,00,000 आपण संघटन पर्वामध्ये रवीजी हा निर्णय घेतला होता. रवीजी जेव्हा संघटन पर्वाचे प्रमुख झाले, आपल्या केंद्रीय नेतृत्वाला म्हटलं होतं की आपण 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भाजपा या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही गठीत करू. मला तुमच्यावर सर्वांवर अभिमान आहे की 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला भारतीय जनता पार्टी आज महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाने आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला. आज 50,000च्या वर सक्रिय सदस्यता पूर्ण झाली आणि या ठिकाणी मला अभिमान आहे की आपण सर्वांनी हे काम केलं. तुम्ही सर्वांनी ज्या पद्धतीने अहोरात्र मेहनत केली त्या ठिकाणी त्या मेहनतीचे हे फळ आहे आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थाने मी तुमचे सर्वांचे आभार मानण्याकरता उभं झालो आहे. खरं तर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 2 लक्ष मतं कमी मिळाल्यामुळे जो या ठिकाणी आपला पराभव झाला, ती त्या ठिकाणी एक सल आपल्या सर्वांच्या माझ्या मनात राहिली. पण या ठिकाणी मला अभिमान आहे की माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 51.78% मतं घेऊन भारतीय जनता पार्टी सर्वात मोठा पक्ष म्हणून या महाराष्ट्रामध्ये आज 137 आमदाराचा पक्ष म्हणून त्या ठिकाणी आपण या ठिकाणी पुढे जातो आहोत. आणि या ठिकाणी मला खात्री आहे पुढच्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत जे आपण कमी राहिलो ते पूर्ण करण्याचा आपण प्रयत्न करू. या ठिकाणी मला आठवतं 12 ऑगस्ट 2022ला जेव्हा अमरावतीमध्ये अंबादेवीची मी पूजा केली आणि त्या ठिकाणी पहिलं त्या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्यात गेलो तेव्हा आम्ही संकल्प केला होता. आपला संकल्प आपण कार्यकर्त्यांनी केला होता, तुम्ही आम्ही सर्वांनी केला होता की 2024 मध्ये या महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार येईल. पण या महायुतीच्या सरकारमध्ये आमचे नेते देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री राहतील. आणि या ठिकाणी हा जो संकल्प केला होता, हा संकल्प ज्या दिवशी आझाद मैदानावर माननीय देवेंद्रजींनी शपथ घेतली त्या दिवशी महाराष्ट्रातल्या 14 कोटी जनतेला आणि कार्यकर्त्याच्या मनामध्ये आनंदाश्रू होते. तो क्षण आपण बघितला. आणि म्हणून हा सर्व जो अनुभव आहे या महाराष्ट्राच्या आपल्या सर्व कार्यकर्त्याच्या कष्टाचा, एकजुटीचा, निष्ठेचा आणि संकल्पाचं फळ या ठिकाणी आपण देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री म्हणून आपण बघितलं. आज रवींद्रजी आपल्या समोर आज खऱ्या अर्थाने पुन्हा काही संकल्प आहे ते तुम्ही पूर्ण करणार आहे. आपण सर्व व्यासपीठावरचे नेते तुम्ही आपण सर्व मिळून हा संकल्प पूर्ण करायचा आहे. कारण आपण हे म्हटलं होतं 2024 हे नेत्यांचं वर्ष आहे, पण 2025 हे कार्यकर्त्यांचं वर्ष आहे. 2025 मध्ये येणाऱ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यामध्ये आपल्याला पुन्हा एकदा 51% मतं घेऊन महाराष्ट्रामध्ये सर्व नगराध्यक्ष, सर्व जिल्हा परिषद अध्यक्ष, सर्व महानगरपालिकेचे महापौर महायुतीचे त्या ठिकाणी निवडून आणण्याकरता रवीजी आता आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. तो आपण संकल्प घेणार आहात. खऱ्या अर्थाने मला अभिमान आहे
मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला, त्या संकल्पाला आपण सर्व काम करतोय. पण माननीय देवेंद्रजींनी विकसित महाराष्ट्राचा संकल्प केला आणि जेव्हा देवेंद्रजींनी सांगितलं की 2029चा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, 2035चा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, 2047चा महाराष्ट्र कसा असला पाहिजे, बूथच्या कार्यकर्त्यापर्यंत लिंक पाठवली आणि त्या लिंकच्या माध्यमातून तुमच्या सर्वांच्या संकल्पना घेऊन या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा विकासाचं पर्व आणण्याचं काम या ठिकाणी संघटनेच्या माध्यमातून देवेंद्रजींनी करण्याचा प्रयत्न केला. देवेंद्रजी, मला या ठिकाणी आपले आभार मानायचे आहे, व्यासपीठाचे आभार मानायचे आहे की जेव्हा जेव्हा मी आपल्याला विनंती केली, संघटनेचं कार्य देवेंद्रजी आहे. देवेंद्रजी आणि व्यासपीठावरच्या सर्व नेत्यांना नितीनजीचा मी आभार मानतो. मी नितीनजीला विनंती केली, नितीनजी आपण विधानसभा निवडणुकीत, लोकसभा निवडणुकीत आपल्या जीवनातला महत्वाचा काळ काढा. नितीनजींनी विधानसभेत 84 सभा केल्या आणि लोकसभेमध्ये जवळपास 92 सभा करून त्या ठिकाणी महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीला या ठिकाणी मजबूत करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थाने सर्वांचाच उल्लेख करता येईल, पण या ठिकाणी तेवढा वेळ नाही आहे. पण या ठिकाणी माननीय देवेंद्रजीच्या संकल्पना पुढे न्यायचा आहे, विकसित महाराष्ट्राच्या संकल्पना साथ द्यायची आहे आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी 1.5 कोटी सदस्य संख्या असलेला हा प्रचंड भारतीय जनता पार्टीचा मोठा परिवार आपल्याला या ठिकाणी अजून मजबूत करायचा आहे. या ठिकाणी खरं तर मी जास्त वेळ घेणार नाही, पण एवढाच सांगेल, या महाराष्ट्रात ज्या ठिकाणी अजून पक्ष पोहोचला नाही आहे त्या ठिकाणी आपल्याला पक्षाला पोहोचवायचं आहे. सत्ताही समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता आपल्याला पुढे न्यायची आहे. सत्तेच्या माध्यमातून देवेंद्रजींचं सरकार हे महाराष्ट्राच्या समाजाच्या शेवटच्या व्यक्तीमध्ये गेलं पाहिजे. आणि मी तुम्हाला विनंती करतो की मंगळवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसजीचं सरकार जे निर्णय करतं ते 1.5 कोटी सदस्य संख्या असलेल्या भाजपापर्यंत पोहोचवून आपलं पारदर्शी, गतिमान, लोकाभिमुख सरकार हे पुढे नेण्यासाठी आपण सर्वांनी काम करायचं आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो, काही चुका माझ्या झाल्या असतील तर महाराष्ट्रातल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मला माफ करा. माझ्यामध्ये एक मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे. मी कधी कधी, नितीनजीला माहिती आहे, देवेंद्रजीला माहिती आहे, कधी कधी ते मला दाटतात, कधी कधी मी थोडा जास्तीचा बोलून देतो. तो खूप सुधारण्याचा प्रयत्न केला आहे, पण खऱ्या अर्थाने पक्षाचा अध्यक्ष झाल्यानंतर मी 95% सुधारला आहे, 5% राहिला आहे. खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्या जीवनामध्ये खूप मोठा बदल करण्याचं काम त्या ठिकाणी केलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेल की आज या ठिकाणी आपल्या सर्वांना पुढच्या काळामध्ये रवींद्र चव्हाणजीच्या नेतृत्वामध्ये आता तर आपण थोडं यश संपादन केलं आहे. पुढच्या काळामध्ये आपल्याला खूप मोठं यश संपादन करायचं आहे. पुढचे 15 वर्ष महाराष्ट्रामध्ये भाजपा महायुतीचं सरकार या महाराष्ट्रात राहण्याकरता आपल्याला काम करायचं आहे. पुढच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी मजबूत करण्याचं काम करायचं आहे. खरं तर देवेंद्रजी आणि व्यासपीठाचं खऱ्या अर्थाने मी सांगतो, आज माझ्या आईचं पुण्यस्मरण आहे. मागच्या वर्षी माझी आई गेली. या गोष्टीची सहल आहे की मी आईला जास्त वेळ देऊ शकलो नाही. पण आई म्हणजे पार्टी आहे. आणि माझ्या आईने सांगितलं, तुम्ही सांगितलं की पार्टी सर्वप्रथम आहे. आपल्याला पुढं असंच काम करायचं आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत भाजपा, गल्ली ते दिल्लीपर्यंत भाजपा, पंचायत ते पार्लमेंटपर्यंत भाजपा, विकासाचे दुसरे नाव भाजपा, भविष्याची नवी दिशा भाजपा, हे आपल्याला पुढे न्यायची आहे. मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो, माझ्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी, तुम्ही सर्वांनी, माझ्या काही आमदार खासदार सर्वांनी, व्यासपीठावरचे सर्व पदाधिकारी वरच्या खालच्यांनी माझ्याकडनं काही चुका झाल्या असतील ते मला क्षमा करा, एवढं त्या ठिकाणी बोलतो आणि तुम्हाला सर्वांना नतमस्तक होऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एकदम भावनिक नोटवरती भाऊंनी हा कार्यक्रम नेऊन ठेवलेला आहे. आपण सगळेजण जोरात टाळ्या वाजवून पुन्हा एकदा त्यांच्या कारकिर्दीसाठी अभिवादन करूया. रवींद्र चव्हाण यांची नुकतीच भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून राजकारणामध्ये प्रवेश केलेले रवींद्रजी चव्हाण आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दबदबा असलेलं दबंग असं नाव आहे. यांना महाराष्ट्रातली लोक, त्यांचे सहकारी किंवा त्यांचा मित्रपरिवार, कोणी त्यांना चव्हाण साहेब म्हणतं, कोणी त्यांना भाई म्हणतं, तर कोणी त्यांना रविदादा म्हणतं. त्यांना संबोधनं अनेक आहेत, पण विशेषण मात्र एकच आहे, आपले चव्हाण साहेब, आपला रविदादा आणि आपला भाई. त्यामुळे असा हा आपला वाटणारा नेता त्यांच्या विचारामधून आज आपल्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकदा ऊर्जा भरण्याचं काम करणार आहे. मी रविदादांना विनंती करते की त्यांनी आम्हाला सगळ्यांना मार्गदर्शन करावं. सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. आजचा हा दिवस माझी आपणा सर्वांना विनंती आहे, कधीच रविदादा नाही आगे बढो आणि कधीच रवी चव्हाण आगे बढो नाही, फक्त भाजपाच आगे बढो असंच म्हटलं पाहिजे. आजच्या खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ लागेल आणि मला फक्त 10 मिनिटं बोलायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी, खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, विनोदजी असतील, मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेल्या अनेक विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत
एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच पार्टीत होणार नाही. त्यामुळे माझ्यावरती हे उपकार आहेत. त्यामुळे अनेक जण बोलताना असं म्हणतात की वेडा आहे, काही करतो. हो, मी वेडा आहे, कारण या पार्टीनेच मला मोठं केलं आहे आणि या पार्टीच्या सन्मानासाठी जे वाटेल ते करण्याची हिंमत ही माझ्यामध्ये आहे आणि मी हे विसरणार नाही आणि विसरूही शकत नाही. भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे. आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे. आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकत नाही, तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नेरेटिव्ह 2014च्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा, देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे. आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणारं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणारं सरकार असेल, ही मंडळी दिवसाचे रात्र पाहत नाही, 24 तासापैकी 18 तास काम करतात. फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे. जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे. जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे. आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो. देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो. आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत, हे मला अभिमानाने सांगावं असं वाटतं. आणि म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे. ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे. मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे, या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान आहे. बावनकुळेजींनी जे सांगितलं, त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने केलेला संपर्क असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे प्रयत्न असतील. तुम्हा आम्हा सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणारे हे सर्व निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातले असतील किंवा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले असणारे केंद्रातले निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायचे आहेत. आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरती आहे. मी आपणा सर्वांना आपल्या पक्षाची असणाऱ्या विचारधारेमध्ये काम करणाऱ्या असंख्य नेते आणि त्यामध्ये असणारे रामभाऊ म्हाळगी, या रामभाऊ म्हाळगींनी जे सांगितलं की कार्यकर्ता कसा असावा, तो कार्यकर्ता पायाला भिंगरी, जिभेवर साखर आणि डोक्यावरती बर्फ
असणारा कार्यकर्ता असावा. मी आपणा सर्व कार्यकर्त्यांना आज फक्त विनंती करायला आलो आहे की 2029 आणि या 2029 कडे जेव्हा लक्ष तुम्हाला आम्हाला ठेवून जेव्हा चालायचं आहे, त्यावेळेला कार्यकर्त्यांच्या कठोर परिश्रमाची ही वेळ आहे. तुमच्या सर्वांच्या साथीनेच हे सर्वच्या सर्व तुम्हाला आम्हाला सर्वांना पादक्रांत करायचं आहे. मला खात्री आहे की महाराष्ट्रातील असणारा हा कार्यकर्ता थकणार नाही आणि देवेंद्रजींच्या भाषेमध्ये थांबणारही नाही. येणाऱ्या काळात तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळून एक सशक्त असा भाजपा निर्माण करण्याच्या दिशेने आपण सर्वांनी पावलं उचलूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा. त्यांच्या सगळ्या बोलण्यातून एकच गोष्ट जाणवली की संघटन हा त्यांचा श्वास आहे. त्याच्यामुळे ह्याच्या पुढच्या काळामध्ये संघटनेचं काम करताना आपल्याला कसे श्वास घ्यायचे आहेत याची आपण सगळ्यांनी थोडीशी कल्पना करून ठेवूया. आणि यानंतर आपले राष्ट्रीय महामंत्री अरुणजी यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्याला संबोधित करावं. भारतीय जनता पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री, हम सबके नेता आदरणीय नितिन गडकरी जी, केंद्रीय मंत्री और चुनाव के प्रभारी आदरणीय देवेंद्र फडणवीस, किरण रिजिजू जी, और बहुत ही लोकप्रिय मुख्यमंत्री महाराष्ट्र के ऐसे देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय, तालियां बजाइए, आदरणीय शिव प्रकाश जी, विनोद तावड़े जी, मंच पे उपस्थित सभी भारतीय जनता पार्टी के वरिष्ठ नेतागण और आज ही निर्वाचित हुए, निर्विरोध निर्वाचित हुए ऐसे बहुत ही सरल, विनम्र और मेहनती ऐसे रवि दादा और उपस्थित भाइयों बहनों, मैं तो आपके समक्ष कुछ बातें रखने के लिए खड़ा हुआ हूँ. मैं केंद्रीय पर्यवेक्षक के रूप में यहाँ पे नियुक्त हुआ. कुछ महीने से संगठन पर्व का काम चल रहा था. यहाँ पे संगठन पर्व का काम थोड़ा देर से शुरू हुआ क्योंकि विधानसभा का चुनाव था. हम सबको लग रहा था कि यह सदस्यता कैसे होगी, और वास्तव में केंद्र में हमारे मन में था 1 करोड़ की सदस्यता होगी. लेकिन देखते देखते जो भारतीय जनता पार्टी के देवतुल्य कार्यकर्ता हमारे समक्ष बैठे हैं और तत्कालीन पूर्व हमारे जो अध्यक्ष जी बावनकुले जी और उसी के साथ साथ उस समय तत्कालीन कार्यकारी अध्यक्ष प्रदेश के रविंद्र दादा जी पूरी प्रदेश की टीम के साथ निकले. और एक बार तो ऐसा हुआ 12 दिन लगातार इन्होंने प्रवास किया और सदस्यता 1 नहीं 1.5 करोड़ की सदस्यता को लक्ष्य को हासिल किया. ये ऐतिहासिक सदस्यता हुई. उसके बाद दूसरी घटना हम सबके सामने, दूसरा जो माइलस्टोन है वह भी हम सबके सामने है. किस प्रकार से भारतीय जनता पार्टी के देवतुल्य कार्यकर्ता करते हैं काम. जब सक्रिय सदस्यता का नंबर आया तो सक्रिय सदस्यता, एक्टिव मेंबरशिप भी धीरे धीरे बढ़ाते उसकी संख्या 1 करोड़ किया. बूथ कमेटियों का भी गठन किया और जब बूथ के अध्यक्षों का, बूथ कमेटियों के चयन की बात आई तो अभी 75% से अधिक सब लोग, आप सब लोगों ने मिलकर के वह काम पूरा किया. मित्रों, मंडल अध्यक्ष, जिला अध्यक्ष की इसके चुनाव के लिए हम सबके कार्य पद्धति का मूल तत्व है, कार्य करने का आधार है परस्परता और सामूहिकता. 18,000 लोगों से राय ली गई. प्रदेश भर में मंडल अध्यक्ष के लिए 18,000 लोगों से राय लेते हुए यह किस प्रकार से परस्परता का भाव सबके सामने दिखा. और 1200 लोगों को दिन प्रतिदिन एक एक जिले की कोर कमेटी को बुलाना और प्रदेश के नेता और अरविंद चौहान जी बैठते वहां पे प्रदेश कार्यालय, मैं भी वहां बैठा. 18,000 लोगों से राय लेना, 1200 लोगों से
चर्चा करना, सहमति बनाना, और देखते देखते यह महाराष्ट्र के कार्यकर्ताओं का ही परिश्रम है और महाराष्ट्र के कार्यकर्ताओं का एक मत से, सर्वसम्मति से पूरा परिश्रम करके उन्होंने जो काम किया, 80 के 80 जिलाध्यक्ष का घोषित निर्वाचन हो गया। ये केवल और केवल महाराष्ट्र में यह संभव हो सका जो हुआ। तो इससे प्रतीत होता है कि आप लोग संगठन का काम किस प्रकार से मजबूती से किए। और मंडल अध्यक्ष की भी जहां तक बात आती है, मुझको नहीं लगता कि और भी ऐसे प्रदेश होंगे जहां पे 95% 1280 में से 95% मंडल अध्यक्षों का चुनाव हो गया। इस काम के लिए आप सबको हृदय से अभिनंदन करता हूं। बहुत मेहनत और बहुत परिश्रम किया है और आज इस मंच से मैं रविंद्र दादा को ढेर सारा बधाई देता हूं और शुभकामना भी देता हूं कि भारतीय जनता पार्टी का यहाँ का संगठन बहुत मजबूत है। विचारधारा के आधार पर सर्वस्पर्शी और सर्व संगठन और मजबूती के साथ बढ़े, इसके लिए शुभकामना देता हूं। और जो अभी दृश्य हमारे सबके सामने दिख रहा था, ऐसा आनंद का वातावरण मैं मित्रों यही कह सकता हूं केवल और केवल भारतीय जनता पार्टी में देखने को मिलता है, क्योंकि महाराष्ट्र ही नहीं, देश ही नहीं, विश्व की सबसे बड़ी पार्टी कोई है तो आपकी बात पार्टी भारतीय जनता पार्टी है। और विश्व का सबसे लोकप्रिय नेता कोई है तो आपका नेता प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है। आप सबको पुनः आज के इस शुभ दिन के अवसर पर ढेर सारा शुभकामना देता हूं और बधाई भी देता हूं। बहुत बहुत धन्यवाद। धन्यवाद अरुण जी, आपके सहकार्य से ही ये पूरी रचना पूरी हो पाई है। आणि यानंतर आपल्याकडे निवडणुकीसाठी अधिकारी म्हणून आलेले किरणजी, खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनंतर बौद्ध समाजाचा पहिला कायदा मंत्री म्हणून त्यांच्याकडे आपण पाहिलं पाहिजे। त्यांना हा मान मिळालेला आहे त्याच्यानंतर, आणि अल्पसंख्याक विभागाचा देखील त्यांच्याकडे प्रभार आहे। त्यामुळे असे आपल्या सगळ्यांनाच आपल्या बोलण्याने मंत्रमुग्ध करणारे किरणजी आपल्याला संबोधित करतील। भारतीय जनता पार्टी के पूर्व राष्ट्रीय अध्यक्ष और वर्तमान में केंद्रीय मंत्री नितिन गडकरी जी, और महाराष्ट्र का ही नहीं देश का सबसे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी, अभी अभी नए अध्यक्ष के रूप में हमारे सामने में बैठे हुए हैं महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण जी, और चंद्रशेखर बावनकुळे जी जिसके नेतृत्व में शानदार जीत प्राप्त किए हैं। हमारे बीच में पूर्व मुख्यमंत्री नारायण राणे जी हैं, अशोक चव्हाण जी हैं, और पूर्व हमारे प्रदेश के अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार जी हैं, चंद्रकांत दादा पाटिल जी हैं, राव साहेब दानवे जी, मुंबई प्रदेश के अध्यक्ष आशीष शेलार जी, और कई वरिष्ठ साथी मंच में और इस हॉल में बैठे हुए हैं। मैं बहुत छोटा लेकिन बहुत महत्वपूर्ण दो बात करके मैं आज दिल्ली वापस जाऊंगा। पहला तो जो मैं कह रहा हूं मैं बहुत जिम्मेदारी के साथ और अधिकार के साथ मैं कहना चाहता हूं। जिम्मेदारी इसलिए कि हम भारतीय जनता पार्टी का कार्यकर्ता है और वर्तमान में भारत सरकार में मंत्री है, तो कुछ भी हम कहते हैं तो हम जिम्मेदारी के साथ कहते हैं। और अधिकार, मेरा अधिकार क्षेत्र कुछ है वह मैं आपको बताना चाहता हूं। वैसे तो महाराष्ट्र में मैं बहुत कुछ सीखा हूं। महाराष्ट्र में बहुत पहले स्टूडेंट समय में भी आए थे, और जब भारतीय जनता पार्टी बहुत छोटा था हमारे पूर्वोत्तर में, तब भी अपने छोटा सा नॉर्थ ईस्ट से टोली लेकर के चुने हुए 20-25 भारतीय जनता पार्टी का हमारे कार्यकर्ता को लेकर के हम राम भाऊ मालगी प्रौद्योगिकी में प्रशिक्षण लेने में आए थे। तो महाराष्ट्र से हमने बहुत कुछ सीखा है। और फिर अटल जी के समय में 5 साल खादी ग्राम उद्योग का हेडक्वार्टर भी मुंबई में है,
5 साल में मुंबई, नागपुर और वर्धा में भी रहा हूं, तो बहुत साल मेरा अनुभव है। इसलिए मैं महाराष्ट्र से मेरे जीवन में बहुत कुछ सीखा है। तो लोकसभा चुनाव के बाद मैं मुंबई आया था, नागपुर और कई और शहरों में मैं गई, नासिक भी गई, संभाजीनगर गए। तो मैं सबसे पहले जो, वैसे तो सारा हम लोग भारतवासी हैं, लेकिन क्योंकि मैं SC ST कैटेगरी से आता हूं और मैं एक बौद्ध हूं, पैदाइश बौद्ध हूं, तो मैंने अपने समुदाय के लोग नेचुरली वो मेरे पास आए, मिलने के लिए आए, दिल्ली में भी आए, यहां में भी मिले। तो मैंने पूछा कि लोकसभा इलेक्शन में आप लोगों ने किसको वोट दिए हैं? और यहां महाराष्ट्र में 9% ट्राइबल है, आदिवासी। तो आदिवासी के लोग भी मिले, उनको भी पूछा आपने वोट किसको दिया है? तो बोला हम लोग तो भारतीय जनता पार्टी को अच्छा लगता है, नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में भरोसा है, लेकिन इस बार हम लोग ने बीजेपी को वोट नहीं दिया। तो मैंने पूछा कि बीजेपी को वोट नहीं देने का कारण बताइए। अब मैं एक मंत्री या नेता के हिसाब से नहीं पूछ रहा हूं, मैं एक अपना भाई के हिसाब से मैं पूछ रहा हूं, बीजेपी को वोट क्यों नहीं दिया? तो बताया कि मोदी जी पे भरोसा है, मगर इस बार हम लोगों ने संविधान के नाम से बीजेपी के खिलाफ में वोट दिया है। मैंने कहा किसके वजह से, किसके कहने पर आप लोगों ने बीजेपी का विरोध किया है? तो कहा कि नहीं, हम लोगों को कहा गया है, मैसेज आया है कि संविधान को बचाना है तो बीजेपी का विरोध करना है। तो फिर मैंने सोचा ये तो बहुत गंभीर मामला है, और मैंने दिल से अच्छी तरह से सबको कहा है, इस देश में अगर कोई बाबा साहब भीमराव अंबेडकर को मानते हैं, तो दिल से, दिल में हाथ रख कर के कहता हूं, कोई भी इंसान, कोई भी नागरिक इस देश में अगर बाबा साहब भीमराव अंबेडकर को मानते हैं तो वो कांग्रेस को वोट दे ही नहीं सकता है। आप सोच के देखिए, कांग्रेस को कैसे वोट दे सकते हैं? और जो संविधान को मानते हैं वो कांग्रेस को वोट नहीं दे सकते हैं। तो फिर मेरा चिंता यह है कि जिन्होंने बाबा साहब अंबेडकर को अपमानित करके मंत्रिमंडल से इस्तीफा देने के लिए मजबूर किया, और 1956 में जब उनका परिनिर्वाण हुए तब से लेकर के 90 तक नाम तक नहीं लिया, और 90 में भारतीय जनता पार्टी के समर्थन से जब सरकार बनी केंद्र में, तब जाके बाबा साहब भीमराव अंबेडकर जी को भारत रत्न से नवाजा गया है। तो 1956 से 1990 तक बाबा साहब के नाम को भी गायब कर दिया। और आपको यह सुनकर के अच्छा लगेगा, क्योंकि मैं महाराष्ट्र भूमि में खड़ा हूं, बाबा साहब कानून मंत्री के पद से इस्तीफा देने के बाद 1951 में, और ठीक 71 ईयर्स 71 ईयर्स बाद फिर दूसरा बौद्ध को इस देश का कानून मंत्री बनाया है नरेंद्र मोदी जी ने। जब मुझे कानून मंत्री पद का घोषणा किया रात में, अगले दिन बाबा साहब अंबेडकर के उस कुर्सी में मैं बैठने जा रहा था, मैंने रात भर, मेरा नींद नहीं आया। एक बौद्ध को, एक SC ST कैटेगरी के एक मामूली से व्यक्ति को बाबा साहब अंबेडकर का उस कुर्सी में बैठने का जो जिम्मेदारी दिया है, उसमें बैठने से पहले मुझे कुछ अध्ययन करना चाहिए। मैंने रात भर बाबा साहब के बारे में कई पहलू जो वर्तमान में चर्चा में नहीं आती है, मैंने पढ़ना शुरू किया। और 1951 में बाबा साहब भीमराव अंबेडकर ने इस्तीफा देने के बाद पंडित जवाहरलाल नेहरू को जो पत्र लिखा, उस पत्र को भी एक एक शब्द मैंने पूरा पढ़ा है। जब बाबा साहब भीमराव अंबेडकर का वो पत्र पढ़ने के बाद और जो संघर्ष किया, उसके बाद दोबारा वो लोकसभा चुन के आना चाहते थे, उसका सपना था। मंत्रिमंडल से इस्तीफा तो दिया,
लेकिन देश का सेवा करने के लिए फिर से लोकसभा जाने के लिए बहुत प्रयास किया, कांग्रेस ने आने नहीं दिया। दो बार मुंबई और भंडारा अपने विदर्भ में दो बार उसको चुनाव से हरा करके फिर 56 तक उसका टेंशन, बाकी बीमारी और कई कारणों से समय से पहले बाबा साहब हमारे बीच से चले गए। लेकिन उसके बाद जो लंबी चौड़ी बात मैं नहीं बताना चाहता हूं, लेकिन मैं जब बाबा साहब का कुर्सी में बैठा तो मैंने सोचा है कि कम से कम एक पिछड़े वर्ग से आए हैं, एसटी एससी कम्युनिटी से, पिछड़े वर्ग से, एक बहुत समाज से आया है, तो मुझे कुछ अच्छा काम करना चाहिए। लेकिन महाराष्ट्र में जब लोकसभा चुनाव का जो नतीजा आया, मेरे दिल को बहुत चोट लगा। तो मैंने सोचा कि जो इंसान, जो प्रधानमंत्री बाबा साहब भीमराव अंबेडकर को सर में रख करके पहली बार जब गुजरात के मुख्यमंत्री थे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, संविधान सम्मान यात्रा निकाल करके प्रधानमंत्री बनने के बाद संविधान दिवस मनाने का कार्यक्रम भी नरेंद्र मोदी जी ने शुरू किया है। और उसके विरोध में ऐसा आरोप लगाते हैं, और मोदी जी का आशीर्वाद से देवेंद्र फडणवीस जी ने और महाराष्ट्र सरकार ने लंदन में जहां बाबा साहब जिस घर में रह करके वकालत पढ़ाई की, उस घर का भी खरीद करके म्यूजियम बनाया है। और जब भी मैं लंदन जाता हूं, उस घर में जाकर के मैं बाबा साहब को नमन करके आता हूं। तो ये सारा जो महाराष्ट्र के जो लोग, हमारे विशेष करके जो एससी एसटी बहुत समाज के लोग को कौन लोग हैं जो बेवकूफ बनाने का कोशिश किया है। ये जो नक्सलाइट लोग हैं, अर्बन नक्सलाइट लोग हैं, ये हमारे मूवमेंट में घुसने का जो कार्य कर रहे हैं, मैं उसको अलग से कहूंगा। आज तो हमारे खुशी का दिन है, नए अध्यक्ष चुनने के बाद उनका अभिनंदन का कार्यक्रम है, इसलिए मैं बाकी राजनीतिक बात तो अभी नहीं कहूंगा। लेकिन मैं बहुत खुश इसलिए हूं कि वाकई में हमारा पार्टी संविधान, पार्टी का संविधान और देश का संविधान, हमारा पार्टी का कामकाज के लिए पार्टी के संविधान के तहत आज रविंद्र चवन जी को नया अध्यक्ष पद पर चुने हैं, उनको मैं अभिनंदन करना चाहता हूं। और जो एक परिवार के पार्टी होते हैं, देश के ऊपर एक परिवार को मानते हैं, उसको संविधान से कोई लेना देना नहीं है। उनके पार्टी में तो संविधान होता भी नहीं है, और उनका किसी तरीके से हमारा देश का कानून व्यवस्था कुछ उसका मतलब नहीं है। एक ही परिवार सब कुछ है। लेकिन हम लोग, मैं तो रविंद्र जी के बारे में बहुत ज्यादा मुझे नहीं मालूम था, लेकिन आने से पहले उनके नाम पे तय हुआ तो मैंने और जानने का कोशिश किया कि इसका व्यक्तित्व क्या है, किस लिए उनको अध्यक्ष चुनने का पार्टी ने सोचा है और सर्वसम्मति से एकजुट खड़े हैं। तो मुझे पता चला कि ये ऐसा समर्पित कार्यकर्ता है जिसको कोई फॉर्मेलिटी नहीं है, जीन्स पैंट पहन करके वो जहां भी जाता है कार्यकर्ता का साथ में बैठते हैं, सोते हैं, बिल्कुल आम कार्यकर्ता है, वरिष्ठ कार्यकर्ता है, इसलिए अध्यक्ष पद में चुना गया है। और देवेंद्र जी ने और बहुत कुछ बताया है, मैं वो यहाँ जिक्र नहीं करूंगा। अच्छा चीज है, बदनाम वाला चीज नहीं है, अच्छा चीज बताया है। तो मुझे मालूम है कि उनके नेतृत्व में पार्टी अच्छा काम करेगा। सरकार तो है ही, बहुत अच्छा काम कर ही रहा है, प्रधानमंत्री का आशीर्वाद है। मैं अरुण जी को भी धन्यवाद देता हूं, उन्होंने हमसे पहले आकर के कागजी काम पूरा किया है। और चैन सुख संचेती जी, मैं तो गलती से चैन सुख नहीं, सुख चैन बोलने वाला था, लेकिन मीनिंग तो वही है। इतना अच्छा उन्होंने यहाँ शेरी सुनाया है, दोनों को मैं धन्यवाद देता हूं कि मेरा काम को बहुत आसान कर दिया। मैं तो आके घोषणा करना था, पूरा कागजी काम दोनों ने किया है। लेकिन महाराष्ट्र के पूरा नेतृत्व एकजुट जो खड़ा है, ये देश के लिए भी एक मिसाल है। एक आवाज विरोध में नहीं है, ये एक मिसाल है किसी भी पार्टी के लिए कि ऐसा यूनिटी, इतना खूबसूरत एक परिवार की तरह से भारतीय जनता पार्टी खड़ा है। इसलिए आज दुनिया का सबसे बड़ा पार्टी बन गया है और नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में देश आगे बढ़ रहा है।
और देश को आगे बढ़ने में सबसे बड़ा इंजन का काम महाराष्ट्र सरकार कर रहा है। इसके लिए देवेंद्र फडणवीस जी, पूरा आपका कैबिनेट, पार्टी, पूरे भारतीय जनता परिवार और पूरा महाराष्ट्र के जनता को मेरे तरफ से मैं नमन करना चाहता हूं। बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद। बहुत धन्यवाद किरण जी। त्यांच्याच भाषणातला एक धागा घेऊन पुढे जाताना मला असं वाटतं की संघटन असो की सरकार, देवेंद्रजी ह्याच्यातला सरकार हा शब्द जरा अवतरण चिन्हातला आहे, त्याच्यामुळे संघटन असो की सरकार आपल्या या खंद्या सहकार्याबद्दल देवेंद्रजी नेमकं काय बोलतात आणि त्यांना काय शुभेच्छा देतात याची उत्सुकता आम्हाला सगळ्यांनाच, त्यामुळे तुम्हाला विनंती की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, जय 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 भवानी, जय 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 शिवाजी। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्राच्या अध्यक्षांच्या पदारोहण समारोहामध्ये मंचावर उपस्थित असलेले भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय मंत्री आणि आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय नितीनजी गडकरी, ज्यांनी अतिशय सुंदर असा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आपल्या समोर मांडला, ते केंद्रीय मंत्री आणि या निर्वाचनाकरता निरीक्षक म्हणून या ठिकाणी आलेले आदरणीय किरणजी रिजिजू, माननीय राष्ट्रीय महामंत्री अरुण सिंह जी, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश जी, राष्ट्रीय महामंत्री आपल्याच महाराष्ट्राचे विनोद तावडे जी, आपले निवर्तमान अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे जी, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार जी, आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण जी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, खरं म्हणजे आपला मंच फार शक्तिशाली मंच आहे। मंचावरील सर्व नेते आपापल्या परीनं अतिशय जबाबदार अशा प्रकारचे नेते आहेत। आपल्या मंचावर दोन माजी मुख्यमंत्री आहेत, राणेसाहेब आणि अशोकराव चव्हाण साहेब। आपल्या मंचावर छत्रपती शिवरायांचे दोन वंशज आहेत, उदयन महाराज आणि शिवेंद्र बाबा। केंद्रीय मंत्री आहेत, राज्यातले मंत्री आहेत, पदाधिकारी आहेत, आमदार आहेत। पण सगळ्यांचे नावं न घेता आपले माजी महाराष्ट्राचे नितीनजींसहित 4 अध्यक्ष आहेत, त्यामुळे सर्वांची नावं न घेता सन्माननीय मंच आणि या ठिकाणी उपस्थित सर्व कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, आज आपल्या सर्वांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की आपलं संघटन पर्व पूर्ण करत आपण प्रदेश अध्यक्षांच्या निर्वाचनाची प्रक्रिया ही पूर्ण केली
आणि आपल्यातलेच कार्यकर्ता म्हणून ज्यांना वर्षानुवर्ष आपण ओळखतो ते रवींद्र चव्हाण आज महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष झाले आहेत. भारतीय जनता पार्टी सामान्य कार्यकर्त्याला मोठी करणारी पार्टी आहे. या ठिकाणी सगळ्या प्रदेश अध्यक्षांचे फोटो लागले आहेत. यातला प्रत्येक प्रदेशाध्यक्ष सामान्य घरातून आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, यातलं कोणीच कोणाच्या रक्ताच्या नात्यातलं नाहीये. भारतीय जनता पक्षामध्ये आमचं नातं हे परिवाराचं नातं आहे, आमचं नातं आहे हिंदुत्वाचं नातं आहे, आमचं नातं आहे भारतीयत्वाचं नातं आहे. हे याकरता सांगतो की देशामध्ये 99% पक्षांमध्ये आपण जर बघितलं तर एकाच परिवारातले लोक अध्यक्ष होतात. त्या ठिकाणी रक्ताच्या नात्याशिवाय तुम्हाला पार्टीचं प्रमुख होता येत नाही. पण भारतीय जनता पार्टी अशी आहे की ज्याच्यामध्ये सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा देखील प्रदेशाचाही अध्यक्ष होऊ शकतो, देशाचाही अध्यक्ष होऊ शकतो आणि चहा विकणारा देशाचा प्रधानमंत्री देखील होऊ शकतो. रवींद्र चव्हाण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून ज्यांनी काम सुरू केलं, युवा मोर्चाचा जिल्ह्याचा उपाध्यक्ष म्हणून काम सुरू केलं, नगरसेवक झाले, स्थायी समितीचे अध्यक्ष झाले, 4 वेळा आमदार झाले, भाजपचे महामंत्री झाले आणि आज भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारलाय. माझ्यासोबत मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून आणि नंतर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं. रवींद्र चव्हाण यांच्यामध्ये जिद्द आहे, यांच्यात चिकाटी आहे, ते धाडसी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की आज मला अनेक लोक भेटले आणि त्यांनी मला त्या ठिकाणी आपली भावना प्रगट केली की इतके वर्ष आम्हाला वाटायचं की एकतरी कोकणी प्रदेशाध्यक्ष भाजपचा झाला पाहिजे. आमच्या कोकणात एकही भाजपचा प्रदेशाध्यक्ष झालेला नाही. ती कमतरता देखील रवींद्र चव्हाणांनी भरून काढली आणि आज एक आमचा कोकणातला नेता हा भाजपचा प्रदेशाध्यक्ष झाला. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिलेली जबाबदारी काटेकोरपणे पूर्ण करणं, 24 तास पक्षाला वाहून नेणं, क्षण पक्षाचा विचार करणं, ज्यांच्या डोक्यामध्ये 24/7 भाजपच आहे असे रवींद्र चव्हाण आहेत. आणि म्हणून मला विश्वास आहे की त्यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी अधिक वेगाने या ठिकाणी विस्तार करेल. पण त्याच वेळी आपले निवर्तमान प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचंही मी मनापासून अभिनंदन करेन. ज्या प्रकारे चंद्रशेखरजींनी पक्षाची धुरा हातामध्ये घेतल्यानंतर पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचून पक्षाला त्या ठिकाणी उभं करण्याचं काम केलं. मगाशी ते म्हणाले की माझ्यात मॅन्युफॅक्चरिंग डिफेक्ट आहे, मी थोडा जास्त बोलतो. ते खरंच आहे, तुम्ही रागवता, पण सुरुवातीला तुमच्या रागवण्याचा थोडा कार्यकर्त्यांना असं वाटायचं की अध्यक्ष जरा जास्त रागवतात. नंतर तुमचं रागवणं हे प्रेमाचं आहे हे कार्यकर्त्यांच्या लक्षात आलं आणि त्यामुळे कार्यकर्त्यांना हे लक्षात आलं. चंद्रशेखर बावनकुळेंनी सांगितलं ते जर केलं नाही तर आपल्या डोक्यावर हे केस राहू देणार नाही, इतका पाठपुरावा करतात. आणि म्हणून पक्षामध्ये
1.5 कोटी सदस्य करणं असो किंवा खालपासनं वरपर्यंतच्या निवडणुका असो, हा जो काही पाठपुरावा तुम्ही केला आणि सोबत खरं म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये फेक नरेटिव्हच्या माध्यमातून ज्या प्रकारे आपला विश्वासघात झाला आणि आपण निवडणुकीनंतर आश्चर्यचकित झालो की कसं झालं, त्यानंतर बावनकुळेजींच्या नेतृत्वात आपल्या या सगळ्या नेत्यांनी आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून या महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जाऊन फेक नरेटिव्हला थेट नरेटिव्हने उत्तर दिलं आणि त्याचा परिणाम काय झाला, महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने आणि महायुतीने नवीन रेकॉर्ड केला आणि 235 जागा आपण निवडून आलो आणि भाजपा 137 जागांवर त्या ठिकाणी निवडून आला. आणि म्हणून त्यांचेही मी अतिशय मनापासून या ठिकाणी आभार मानतो. आज भारतीय जनता पक्ष माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि ज्या प्रकारे आपले नेते मोदीजी यांनी वैश्विक नेतृत्व तयार केलं आहे. मगाशी आपण पाहत होतो अटल बिहारी वाजपेयीजींचं ते भाषण आपल्याला पाहायला मिळालं, ज्यामध्ये त्यांनी सांगितलं पार्टी आएगी जाएगी, सरकारें बनेगी बिगड़ेगी, लेकिन ये देश रहना चाहिए, मेरा लोकतंत्र रहना चाहिए. या विचारांना समर्पित होऊन या देशामध्ये गेल्या 11 वर्षामध्ये माननीय मोदीजींनी ज्या प्रकारचं परिवर्तन आणलं, 25 कोटी गरिबांना गरिबीतनं बाहेर आणण्याचं काम, या भारताला जगातली सर्वात मोठी 4थी अर्थव्यवस्था बनवण्याचं काम, आणि या ठिकाणी या देशाकडे वाकडी नजर टाकली तर सिंदूरच्या माध्यमातून घुसून त्या ठिकाणी पाकिस्तानला नेस्तनाबूत करण्याची ताकद ही जी मोदीजींनी उभी केली, आपल्या सर्वांना अतिशय अभिमान आहे की आम्ही त्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत ज्या पक्षाचं नेतृत्व माननीय नरेंद्र मोदीजी करतात. बंधू भगिनींनो, आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने या महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व विजय मिळवून आपलं महायुतीचं सरकार स्थापित झालंय आणि आता या 5 वर्षामध्ये या महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्राच्या मार्गावर आपल्याला न्यायचं आहे. त्या दृष्टीने आपण कामकाज चालू केलंय. खरं म्हणजे फेक नरेटिव्ह तयार करणारी फॅक्टरी अजून संपलेली नाही. वेगवेगळ्या पद्धतीनं ही फॅक्टरी काम करते. लोकसभेच्या आधी संविधानाचा विषय मांडून या फेक नरेटिव्ह फॅक्टरीने एक यश मिळवलं, पण त्यानंतर त्यांचं ते यश आपण हिरावून घेतलंय. पण आज वेगवेगळ्या पद्धतीनं हे लोक रोज नवीन फेक नरेटिव्ह तयार करतात. आता महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत, पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. आता आशिष शेलारजी पुन्हा एकदा भाषण सुरू होतील. महाराष्ट्रापासून मुंबईला तोडण्याचा कट सुरू झालेला आहे, अशा प्रकारची भाषणं आता पुन्हा ऐकायला मिळतील. मी त्यांना सांगू इच्छितो, तुमच्या मध्येही ताकद नाही आणि कोणाच्या बापातही ताकद नाही की मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करतील. अरे भाजपचं सरकार आल्यानंतर या मुंबईचा चेहरा आम्ही बदलून दाखवला. वर्षानुवर्ष तुम्ही राज्य केलं, केवळ या महानगरपालिकेला त्या ठिकाणी सोन्याचं अंड देणारी कोंबडी समजून
त्याची अंडी खात राहिलात आणि शेवटी त्या कोंबडीलाही चिरण्याचं काम तुम्ही केलं. या मुंबईतल्या मराठी माणसाला हद्दपार करण्याचं काम तुम्ही केलं. या माझ्या गिरगावातला, माझ्या या संपूर्ण दक्षिण मुंबईतला मराठी माणूस आज त्या ठिकाणी हद्दपार झालेला आहे. याच्याकरता दोषी कोण आहेत याचं उत्तर एकदा त्या ठिकाणी आम्हाला द्या. तुम्ही केवळ मराठीच्या नावावर या ठिकाणी राजकारण करत राहिलात, पण त्या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. बीडीडी चाळीमध्ये इतके वर्ष राहणारा मराठी माणूस, त्याला घर देणारे आम्ही आहोत. अभ्युदय नगरच्या या मराठी माणसाला घर देणारे आम्ही आहोत. या ठिकाणी धारावी मधल्या गरीब माणसाला घर देणारे आम्ही आहोत. त्यामुळे निवडणुका आल्यानंतर यांना मराठी माणूस आठवतो आणि अनेक वेळा मला तर लक्षातच येत नाही यांना लाज का वाटत नाही. आपण जे केलं त्याच्याच विरुद्ध बोलायचं आणि जिंकलो 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 सांगायचं. खरं म्हणजे या देशामध्ये नवीन शैक्षणिक धोरणामध्ये त्रिभाषा सूत्र आलं. हे त्रिभाषा सूत्र आल्यानंतर ते त्रिभाषा सूत्र कसं स्वीकारलं पाहिजे याकरता उद्धव ठाकरे सरकारने समिती तयार केली. त्या समितीमध्ये त्यांच्या उबाठाचा उपनेता टाकला. त्या समितीचा रिपोर्ट आला. समितीच्या रिपोर्टमध्ये सांगितलं पहिल्या वर्गापासनं मराठी सोबत हिंदी आणि इंग्रजी 12वी पर्यंत कंपल्सरी करा, अनिवार्य करा. कोणी सांगितलं? उद्धव ठाकरेंच्या समितीने त्यांच्या उपनेत्यांनी सांगितलं पहिलीपासनं 12वी पर्यंत हिंदी अनिवार्य करा. आणि तो रिपोर्ट उद्धव ठाकरेंच्या कॅबिनेटने स्वीकारला. त्याच्यावर उद्धव ठाकरेंनी सही केली, कॅबिनेटच्या मीटिंगवर सही केली. आणि आता ज्यावेळी आपल्या सरकारने निर्णय केला की तिसरी भाषा हिंदी तर शिकता येईलच, पण हिंदी सोबत कोणतीही भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल, त्यावेळी मात्र हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती, हिंदीची सक्ती अशा प्रकारचं बोलणं सुरू केलं. या महाराष्ट्रामध्ये सक्ती एकच आहे, ती म्हणजे मराठीची. मराठी शिकावीच लागेल. पण त्याच वेळी आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. आम्हाला हिंदीचाही अभिमान आहे. या भारतातल्या प्रत्येक भाषेचा अभिमान आम्हाला आहे. या भारतीय भाषांचा आम्हाला अभिमान आहे. अरे आम्ही हिंदीचा विरोध करून इंग्रजीला पायघड्या घालणारे लोक नाही आहोत. आम्हाला अभिमान भारतीय भाषेचा आहे. हो, इंग्रजी भाषा आवश्यक आहे म्हणून शिकली पाहिजे, त्याचा आम्हाला विरोध नाही आहे. पण इंग्रजीला पायघड्या घालायच्या, बॉम्बे स्कॉटिश मध्ये शिकायचं, इंग्रजीला पायघड्या घालायच्या आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं भारतीय भाषांना विरोध करायचा, हा विरोध आम्ही सहन करणार नाही. या ठिकाणी समिती तयार केली आहे. कोणाच्याही दबावाला बळी न पडता महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांच्या हिताचं जे असेल तो निर्णय आम्ही घेऊ. मराठी माणसाचं हित आमच्या पुढे आहे. कोणाची युती झाली पाहिजे, कोणाची अयुती झाली पाहिजे याच्याकरता राजकारण करणारे आम्ही नाही. या महाराष्ट्राचं हित झालं पाहिजे याकरता राजकारण करणारे आम्ही आहोत. आणि म्हणून आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत माझा शेतकरी समृद्ध झाला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आमच्या युवांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. या दृष्टीनं या महाराष्ट्रामध्ये 16 लाख कोटी रुपयाचे करार करून या ठिकाणी या महाराष्ट्राला पुन्हा पहिल्या क्रमांकावर आम्ही आणलं. आणि या देशामध्ये जो फॉरेन या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते त्याच्यामध्ये पहिल्या क्रमांकावर महाराष्ट्र आला. इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर, स्टार्टअप मध्ये पहिल्या क्रमांकावर, मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पहिल्या क्रमांकावर, एक्सपोर्ट मध्ये पहिल्या क्रमांकावर. या महाराष्ट्रातल्या युवांच्या हाताला आम्हाला काम द्यायचं आहे. या महाराष्ट्रातल्या
शेतकऱ्याच्या जीवनात परिवर्तन करायचं आहे. नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या कोरडवाहूची शेती करणाऱ्या गरीब शेतकऱ्याला त्याच्या बांधापर्यंत पाणी आम्हाला पोचवायचं आहे, त्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवायचं आहे. याकरता आम्ही सत्ता हातामध्ये घेतली आहे. विदर्भ असो, मराठवाडा असो, पश्चिम महाराष्ट्र असो की उत्तर महाराष्ट्र, या सगळ्या भागातला जो दुष्काळ आहे, या दुष्काळाला भूतकाळ करण्याकरता मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आम्ही मैदानामध्ये उतरलेलो आहोत आणि हे करून दाखवू. कारण 2014 नंतर जे जे आम्ही बोललो ते आम्ही करून दाखवलेलं आहे. हे महाराष्ट्राच्या जनतेने पाहिलेलं आहे. आम्ही बोल बच्चन भैरवी नाही आहोत, आम्ही बोल बच्चन देणारे लोक नाही आहोत. भाषण मोठे मोठे करायचे आणि कर्तृत्व शून्य अशा प्रकारचं काम नाही आहे. अरे ये पब्लिक है, ये सब जानती है. या पब्लिकला माहिती आहे या महाराष्ट्रामध्ये काम करणारे कोण आहेत. आणि म्हणून मी या निमित्ताने एवढंच सांगतो, महायुतीचे तीनही पक्ष आम्ही एकत्रितपणे नवीन महाराष्ट्र घडवायला निघालेलो आहे. मोदीजींना या ठिकाणी आम्ही निश्चितपणे सांगू इच्छितो, मोदीजी तुमचं जे स्वप्न आहे विकसित भारत तयार करण्याचं, त्या विकसित भारतासोबत विकसित महाराष्ट्र देखील आम्ही घडवून दाखवू. आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याकरता रात्र आणि दिवस या ठिकाणी झटून आम्ही महाराष्ट्राला देशातलं सर्वोत्तम राज्य केल्याशिवाय थांबणार नाही. एवढंच या निमित्ताने बोलतो. पुन्हा एकदा आपले नवनिर्वाचित अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मनापासून शुभेच्छा देतो. रवीजी तुम्ही पुढे व्हा, आम्ही सगळे तुमच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला विजयाकडे घेऊन जाऊ. एवढंच बोलतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद देवेंद्रजी. आणि आता या संपूर्ण कार्यक्रमाचा समारोप करण्याकरता केंद्रीय रस्ते आणि वाहतूक आणि महामार्ग मंत्री असलेल्या नितीनजींना मी विनंती करते. देवेंद्रजींनी ज्यांच्या नावाचा उल्लेख केलेला आहे असे सर्व सन्माननीय नेते मंडळी, आदरणीय व्यासपीठ आणि कार्यकर्ता बंधूंना आणि भगिनींना, उशीर बराच झाला असल्यामुळे मी कमी वेळातच माझं बोलणं समाप्त करणार आहे. आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला आहे. त्यांचे आई वडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता. खरं म्हणजे 2009 साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवलीचा. आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होतं. पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे. आणि ते आज सिद्ध झालं. खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटो रिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षाबरोबर माझी मोठी यात्रा काढली होती. आता ऑटो रिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातं आहे मला माहिती नाही, पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते. म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा 10 वर्षातला प्रवास आहे. मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता
ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो. हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं, दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही. चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला. पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं. ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाही आहे. म्हटलं काळजी करू नको, उभा राहतो.